सेनापती कापशी येथील धनाजी सेनापतीकर यांनी सेनापती संताजी घोरपडे यांचा पुतळा, स्मारक आणि बहुउद्देशीय सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीकडेच राहिला पाहिजे यासाठी मागील 5 दिवसांपासून उपोषण केले होते. परंतु आज सायंकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने तहसीलदार अमरदीप वाकडे, ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे CA पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी अखेर उपोषण मागं घेत असल्याचं सांगितलं. परंतु हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे ते म्हणाले. या प्रश्नाकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून वेगाने हालचाली होऊन प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्यास विनंती केली. याप्रसंगी दत्तात्रय वालावलकर, तुकाराम भारमल, बाबूराव गुरव, अतुल देवटणकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. सर्व कापशीकरांना मी आज उपोषण मागे घेत आहे. पण का उपोषण केलं यास एकच मुद्दा फक्त बोलतो की सर संताजी घोरपडे स्मारक हे आपल्या कापशीकरांचं एक आदर्श स्थान आहे आणि त्या स्मारक मध्ये तो हॉल असल्या कारणाने तो हॉल पण त्या स्मारकाचाच एक भाग राहावा यासाठीच हे मोठं मी म्हणजे उपोषणचं हत्यार उपसतोय. आणि हे यामध्ये काही राजकारण नाही तर या जनतेचं ते स्मारक आहे आणि ते जनतेचं सार्वजनिकच राहावं यासाठीच मी उपोषण केलं होतं. परंतु एकंदरीत त्यांनी दिलेल्या म्हणजे शासनाला दिलेल्या परिपत्रकावर मला दिलेल्या पोच पावतीनुसार मला असं वाटलं की मी माननीय तहसीलदार साहेब यांच्या विनंतीस मान देऊन मी आता हे माझं उपोषण सोडलं.